वरळीमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने वादाला नवं वळण आलंय। शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखांनी आमदार सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात तक्रार केली आहे। सिद्धेश शिंदे याच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला गेलाय। धक्काबुक्की झालेल्या महिलेवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं सुद्धा सांगितलं जाते। शिंदे आदित्य ठाकरे आमने सामने आले, या वादाला आता आणखी एक नवं वळण लागलेलं आहे। धक्काबुक्की संदर्भातले गंभीर आरोप केले गेलेले आहेत। पहिला घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून, आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर, आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली। म्हणजे माझ्या पाठीवर पहिला कोणीतरी मारलं, मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला, आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला की त्यांनी आमच्यावर मारहाण केली हे पण दिसतंय। आणि जेव्हा आम्ही तेव्हा निघून गेलो, मग हे सगळं प्लॅन होतं। माझी भूमिका म्हणजे कारवाई करा त्यांच्यावर। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिद्धेश शिंदे एक अत्यंत हुशार, एक सक्षम आणि एक युवा संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता, आणि एकदम सौम्य भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर एक सर्वसामान्य लोकांना आणि युवकांना प्रेरणा देण्याचं काम तो करतोय। अशावरती टार्गेट ठेवून हे आरोप करण्यात आलेत असं स्पष्ट मत आमचं। सर्व नेत्यांबरोबर माझंही नाव त्यांनी घेतलेला होता की बाबा हेही आम्ही पाहिले पाठी ओळून घेऊन। आता मी तर तिकडे पाठीच होतो, तो विषय व्यक्ती आणि माझा नाहीये, पण एवढ्या सर्व पोलिसांच्या समक्ष असताना पण अशातली गुन्हा नोंदवण्याचा किंबहुना FIR आम्ही करू अशी सांगण्याची हिंमत होते। यातूनच हे स्पष्ट होते की हे राजकारण ह्याच्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे।